बाई कापड वाळणार ती काय नाही ती आता धुवून टाकावं म्हटलं खोट धडकायला लय राडा उठला या कापड टाकाय कुठं निवारा नाही काय नाही तिथं म्हणलं टाकावं ह्या बंडातीवर असं उडत उघडलं की असं मागणं सडा येत काय करावं ह्याला आणि कापड अजून पावसाच्या मोहतावर नेमकी पडले ती बघा मुलकाची हा नाही अगं पावसात फिरायचं म्हणल्यावर चिखलानं भरतच असते ती काय कापड ती शहर जीव खायला लागली तेव्हा आली बघा पाठी त्यांना तर काय म्हणायचं पावसा पाण्याचं इतकं म्हणजे ही झालं या मित्रांवर बघा या आपल्या दारात कसं ढो पडले रे बघा गोट्यात हे पाणी कसं आहे अगं पाऊस निवारा आलाय त्याला बी कुठेतरी निवारायला उभा राहायचं असं लिहिल गोट्यात राहील उभा पावसा पाण्याचं आय पशी आय भिजते म्हणून त्याने भिजावं असा काही नियम आहे का मित्रांनो उघडायचा पाऊस पाणी उद्या तर कार्यक्रम आहे कसं जायचं कसं नाही बोकाड अजून तिथंच आहे न्यायला इथून म्हणली होती सकाळ तर ना अजून त्यांचा पत्या नाही पावसाला दिवशी ना काय कार्यक्रम कॅन्सल करते ती का काय कुणा ठेवाय कसं करायचं कार्यक्रम सांगा ह्या पावसात तुम्ही आला बघा हे आता शिरतंय कुठं शिरतंय बघा आता ही आता उगाच बघा मित्रांनो कुठं शिरतंय बघा आता सांग बघा गेलं बघा निवारा पाहिजे वा प्रत्येकाला निवारा पाहिजे निवाऱ्याशिवाय काय काम होत नाही सकाळी फोन आलता पाऊस उघडला तर येतो म्हणून शिना वडिलांचा अजून फोन नाही काय नाही तेवढाच फोन आलेला सकाळी पारी त्याच्यावर फोन नाही काय नाही बघा ती सकाळ तर बिरी चालू आहे मी कशी जायची सांगा ह्या पावसात आपल्या चांतर होणार नाही म्हणलं पप्पा हे पावसात असलं यायचं आय तर म्हणतो ती आजच ये पोरांचं सगळं कसं जायचं तुम्ही सांगा त्या गुरांची असली अपदा ह्या शर्गांची असली अपदा लेकरं तिकडंच आहे ती कशी बोकाड न्यायची कसं देव करायची उद्याच्याला कुणाला ठेव बाबा हा नाही पाजार बघा पावसाळ्याच्या पाऊस लागलाय मित्रांनो सगळा राडा उठलाय राडा हा आता काय करू उघडलं नंतर ना तिथं एक कागद आणून पाल ही करूया पाल टाकूया त्या गोठ्यावर ती शेरड तर निवाऱ्याला बसतेली हा कसं साठलंय ती गुरांखाली सगळं पाणी ही मग आणू घ्या आपण पाल आणूच तर पत्र जाणूया काय का त्या गुराला निवारा हाय का त्या शेरडासनी निवारा हाय का ती काय कशाला आपल्याला राहायला सुद्धा निवारा नाही मित्रांनो पत्र सुद्धा गळतंय काय सांगायचं तुम्हाला कशी राहते मी माझ्या जीवाला माहित आहे ह्यांच्यापाशी हा बर काय पण अशी लंगत राहते मला पण माहित आहे काय करायचं कधी एका जागेला बसते पण देव जाणं देवालाच माहिती अगं देवा विश्वास ठेव तू नाही बसत एका जाग्याला आणि पट्ट्या बसू देत नाही तुला एका जाग्याला हडकू लावते की कापड होय होय फॅन करा चालून हडकू लावा असं बघा मित्रांनो घालावं लागते ती घरात हडकू दरवाजात टाकलं ती हडकते ती आपलं राहिलं तर चालतंय व पण साहेबांची आधी सोय करावं लागते त्यांचं नाही वाळलं मग लगे म्हणते तर माझी कपडे हडकू लावली नाही ती वाटतं मी सगळं काम माझं पण आधी साहेबांचं बनियाल शर्ट ही नीट कापलं हडकू लावावं लागतं निवाऱ्याशिवाय काय नाही बघा मित्रांनो पावसाळ्यात उन्हाळ्यात एवढी जी अपघात झाली नाही तेवढी पावसाळ्यात अपघात चालू आहे की दरवाजातलं पाणी सगळं येतंय घरात कधी देव नशिबात माझ्या घर चांगला आणायचा चांगलं राहते कारण मी भिताडा चांगली हाय ह्या घरालाच आणि दरवाजा नीट का घराला झाला म्हणजे पाच झालं काय करायचं तेव्हा इथं गळतंय बरं का देवापाशी देवावर गळतंय तेव्हा ते काय त्याचं डांबरे वायसर खराब झालाय का त्यामुळे तिथनं गळतंय आणि अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे हो का इथं नेमकं देवाऱ्यावरच गळतंय हो का इथनं एक येतंय त्या पण ह्याच्यातनं येतंय आणि हवा इथं पत्र्याला तुम्हाला बुळकं दिसते ती का नाही ती कोणाच ठोक 1 2 3 4 5 ठिकाणी होल पडले आणि पाणी असं येतंय बा हो बाई नेमकं देवांच्या ह्याच्यावरच पाणी पडतंय आपल्याला या घरानं लय साथ दिली बरं का 15 वर्षच साथ दिली पण आता काय लागले पावसाळ्यात टिपे गाळाय 15 वर्ष कसं म्हणायचं मित्रांनो की ठोकून तर 16 17 18 वर्ष होत आहे त्यात आधी होती चित्रभर परत आपण राहायला लागलो त्याला लय आधार दिलाय मोठा त्यांना काय कुठपर्यंत यांच्या सगळ्या आयुष्य माझं जात गेलं मी माझं गेलं अजून किती जाणार आहे ह्यातच का माहिती
आता म्हणतोय खाली असं जी सडलेली पानं आहे ती का नाही ती काढून टाकावून नवी पानं आणून टाकूया. तुम्ही हेच करणार आहे, तुम्ही दुसरं काय करू शकणार आहे? तुम्ही हेच करणार आहे. काय करा, कडेकडची पत्र काढा, नाही तर काय करा म्हणतात आपलं भितर रचना त्याला सारवाय शर्माती आणा, ती घेते मी सारवून शिना. बर मग खाल्ला एक एक पत्रा काढू का? बोलता ना बे. मग किती काढू? 2-2 पत्र? पण म्हणताय ना बया काय तर करू, घर बांधतो ह्यानी तर कशाला काय म्हणते? घर बांधायचं ना? चल उद्या एकर एकूण घरच बांधून राहू. हा ह्यांच्याकडे तर दोष द्यायचं काय चुकीचं नाही. ह्यानी तर कशाने करणार आहे? सगळं काय ते दोघाला आम्हाला माहित आहे. पण वाटतं की वर सगळ्यांचे घरदार आहे की तसं आपलं पण असावं. 4 माणसं कोणसा आली तर आपल्या घराकडे बघून आपली सुद्धा इमेज म्हणते ती कमी होती आणि होती बरं मित्रांनो. आणि जी चांगल्या नजरेची चांगल्या भावनेची असते ती कधी करत नाही. ती ज्यांच्या मनात खोट असते तीच करते, तीच कमी लिखते. ती दुसरी कोण तशी करत नाही. आपल्याला देवानी माणसं मात्र चांगली दिली काय बात स्वामीनी सारली चांगली आता भरपूर दिली ती नाही म्हणत नाही. हाय वाईट काळ आज नाही उद्या निघून जाईल. संघर्ष लढत राहायचं, काम करत राहायचं. शरीर त्यात साथ दे नाही काय करायचं? त्याला लंगत राहायचं. मग त्याला नवल लागत राहती, करती लंगती उठती चालूच आहे सारखं. नाही कुठं म्हणलंय आता असल्या पावसात जाऊन वैरण आणायचे. आता बघा तुम्हाला नाही म्हणलं तर 60 वैरण आणायचे जामशिना. मी काय थोडीफार तोड लागते ह्यांना तर एकट्याला होतंय का सांगा? ह्यानी म्हणतो तर नको माझी मी एकटं जातो. पण नको म्हणलं घडूगटका छत्री घेऊन शिना जाऊ आणि दोघं पण आणू म्हणलं. एकट्याला नको म्हणलं गाडी घसरली केली. एकाला दोघं असलेलं कसं असतं वैरण बांधायची या पावसा पाण्याची नेमकी गाडी थांबत नाही अशी लगी कलती इकडं तिकडं. म्हणलं माझी मी येते तुमच्या संग. त्यांचा हाय बघा शालवा मित्रांनो घरात तर राडा बघितलं कसं झालं. काय करू मी होई नाही मला पण आता होय ना. मग काय तर एवढ्या लवकरच हार मानली? हार म्हणजे शरीर साधते ना त्यात हार मानतीया. कशाची पिंडी आहे ग? ती आंबाडीची भाजी आहे. आंबाडीची पिंडी नाही. या आंबाडीची भाजी कशी आहे बघ? भाजी बनवायची त्याच्यात ती भाजी का आपल्या कालवणावणी करत नसते ती. अहो ह्यात फक्त हिरवी मिरची टाकून ठेसा बनवायचा ती भाजायचं बरं का. पण त्याला तांबड भाजायचं हिरवी मिरची पालं लसूण शेंगदाण्याचा कूट घालून शिन आपलं मकाच्या भाकरी संग खाल्लं तरी चालतंय, चपाती संग खाल्लं तरी चालतंय. बहिणीनं तुमची साथ पाहिजे बरं का मला. तुम्हाला मी सांगते. आणि जी खरं स्वामी भक्त असेल ती आज कमेंट मध्ये मला सांगल की ताई आम्ही तुमच्या संग सगळ्यांसंग आहे, तुमच्या पूर्ण फॅमिली संग आहे. जी स्वामी भक्त असेल ती कमेंट करून नक्की सांगल. आज मी पण बघणार आहे बघू आज स्वामी भक्त कोण कोण आहे. आज कुणापर्यंत हा माझा व्हिडिओ जातोय. कोण कोण मला कमेंट करून सांगते की ताई भिऊ नकोस तुझ्या भाग्य स्वामी आहेत. बघू गाडी आज चल.